लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। आपण पाहताय शिवशाही न्यूज। येत्या काही दिवसातच आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी रक्षाबंधन निमित्त इथे कार्यक्रम आयोजित केला होता। मतदारसंघातील महिलांना त्यानिमित्त रक्षाबंधनचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यांना ओवाळणी म्हणून एक भेटवस्तू दिलेली आहे आणि विशेषतः लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। हा कार्यक्रम संपल्यानंतर या महिलांचं नेमकं काय या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, मत आहे, ते आपण पाहूयात। इथे जे काही महिला उपस्थित आहेत त्यांचं आपण मत घेऊया। काय आजी, नमस्कार। नमस्कार। कुठनं आला तुम्ही? आपल्या इथलं इसाईच्या मागं राहते, मंदिरच्या मागं। बर बर बर। काय नाव तुमचं? वत्सलाबाई दसरा क्षीरसागर। बर, झाला कार्यक्रम? झाला चांगला, छान झाला। हो। बर, काय वाटतं तुम्हाला? असंच निवडून यावं दरवर्षी। हा, कोण? आपलं भाऊ माझा। कोण आहे भाऊ? हे काय माझं समाधान भाऊ। बर, समाधान भाऊ। हा। काय नाव तुमचं? अर्चना वेल्ला। कुठून आला? इसबाईवरून। बर, काय वाटतं ही रक्षाबंधनचा जो कार्यक्रम झाला ह्याच्या संदर्भात काय तुमचं मत आहे? कार्यक्रम खूप छान झाला बर, आणि आम्हाला पण खूप आम्ही सकाळ 10:30 वाजल्यापासून थांबलो होतो दादांची वाट बघत। बर बर। आणि त्यांनी सर्व महिलांना एक भेटवस्तू म्हणून साड्या वाटप केल्या आहेत आणि भरपूर महिला इथे उपस्थित पण होत्या। आपली घरची कामं वगैरे सोडून उपस्थित होत्या। त्यामुळे मी दादांचे पण आभार मानते आणि सर्व महिलांचे पण आभार मानते की ते कामं सोडून घरातल्या इथे येऊन थांबल्या। बर, आमदार समाधान आवताडे यांचं जे काही आमदार झाल्यापासूनचे काम आहेत त्याच्याविषयी काय माहिती आहे का तुम्हाला? काय काय कामं झाली त्यांच्याकडून? कामाची एवढी कल्पना नाहीये, पण इथे इसबावी वगैरे रोड त्यांनी आता करतो असे आश्वासन दिले। चालू पण आहे रोडचं काम। बर बर। येत्या काळात आता उद्या 2 महिन्यावर निवडणूक आली आहे, काय तुमचं मत असेल? कोण आमदार हो वाटतंय तुम्हाला आपल्या? नक्कीच समाधान आवताडेच होणार आणि आम्ही मत ही त्यांनाच देणार। बर। आजी, काय नाव म्हणायचं? नाव काय? नाव काय? अंजू पोद्दार। अंजू। कुठलं गाव? गाव इथंच आहे तर। इथलंच आहे का? कार्यक्रम कसा वाटला? छान झालंय। बर, बांधली का राखी आमदार साहेबाला? नाही, गर्दी नाही बांधली, मकाची। गर्दी होती। याने बांधले असतील, बायका मग गर्दी कशाला जायचं उगं? बर, काय वाटतं ह्या कार्यक्रमाविषयी? छान झालाय कार्यक्रम, मस्त आहे। आमदारविषयी काय सांगाल? चांगले आहेत की आमदार, चांगले केले आता इतके दिवसात रोड बीड काय चांगले कामं झाले। वगैरे हा, त्यांची माहिती आहे आहे ती। काय काय कामं झाली? रोड ही चांगले केले तर परत ही मिळवले वाटते MIDC? MIDC। हा. बरं झालंय, पोरांचं चांगलं झालं। बर, आता एक मिनिट आलो तुमच्याकडे येतो। आता निवडणूक आल्यानंतर कसं होईल वाटतंय? येतील की एवढं काय झालं नाही यायला, एवढं करायला म्हणल्यावर। बोला, तुमचं नाव सांगा आधी। माझं नाव संगीता कुंभार। कुठलं गाव? काय इथं इसबावी। इसबावीचंच आहे का? हा। बर, हा, आमदार साहेबांनी एवढं करावं की ज्याला काम नाही त्याला काम द्यावावं। आता MIDC केली की? हा, ज्याला काम नाही त्याला काम द्यावावं, गोरगरिबाकडे लक्ष द्यावावं। बरं. इथंही सगळे आमदार होऊन गेले पण आमच्याकडे कोण लक्ष दिलं नाही। बर, हा, खरं आहे ते बोलायचं, काय खोटं बोलायचं। रोड त्यांनी कुणी? आमदार साहेबांनी कुठला रोड? इसबावीतला केला। पटकळ सागर आहे, त्यांनी सांगून त्यांना केलाय। बरं, आता मला सांगा, थांबा, तुमचं नाव सांगितलं, सांगा आता येणाऱ्या निवडणुकीत आमदार करायची वेळ आली तर कुणाला करायचं? ह्यांनाच करायचं, ह्यांना, दादांना मला काय आता एवढं येत नाही। समाधान आवताडे त्यांनाच करायचं। बर, तुमचं काय मत आहे? काय ना, आमच्या दारात रोड किती वर्ष नव्हता, आता त्यांनी केला। त्यांनी आम्हाला छान वाटतंय, लेकरांना हे खेळायला चांगलं झालंय आता, मस्त म्हणजे आपलं वाटतंय। काम होणं हीच आपली ओवाळणी हेच आहे. ओवाळणी। दिलं घेतल्यानं काय कडायला जात नाही। हा, बरोबर आहे. बरोबर आहे, कामं लावली पोरांना बाद झालं, आमची अपेक्षा काय नाही आमदार साहेबाचं। बर, बर, होय की मग आमची घरात मत तर 67 मत आहे त्यांची, बर, एकाच घरात। बर,
नमस्कार ताई, काय नाव तुमचं म्हणायचं? मनीषा रोकडे. बरं, कुठलं? वाकरे हद्दीत येते 20-22. हा, आणि आमच्या म्हणजे रोड नाही आहे आम्हाला. बरं रोडसाठी जरा वादविवाद होते. गटराचं पाणी हे गटर सगळ्यांनाच नाहीत, म्हणजे रोड नसल्यामुळे कसं पण सोडलेलं पाणी आहे. त्यामुळे वाद खूप होतात. तेवढं रोडचं काम जर दादांनी केलं तर बरंच होईल त्यांना कळवलंय का? तुमचे मेंबर वगैरे कोणाला तर सांगा की त्यांच्या कानावर घालायला. नाही कळवलेलं. कळवा मग होईल काम. बरं, कार्यक्रमाविषयी काय वाटतं तुम्हाला? छान झाला कार्यक्रम. बरं, मस्त झाला. आमदार साहेबांना राखी बांधली का नाही? राखी बांधाय भरपूर होता बायका, लांब होतो आम्ही ना, त्यामुळे नाही आता राखी येणार बांधली. निवडणुकीत कसं होईल वाटतंय तुम्हाला? छान होईल, मस्तच. कोण निवडून येईल वाटतंय? दादाच. बरं, पुन्हा पाहिजे? हा, बरं. आम्हाला कशापायी दादाच पुन्हा पाहिजे. काय आपले पंढरपूरसाठी खूप काय करतात बरं, म्हणून. तुमचं काय मत आहे? आम्ही एकच आहे. हो, पण मत काय तुमचं? चांगलं मत आहे. समाधान आहे. एकच मत इथं यावं असं म्हणलं. हेच मत आहे. मी म्हणतोय सासू सुनाचं मत इथं कसं काय एक झालं? नाही एकच आहे आमचे. आम्ही एकच असतं आमचं. वेगळं वेगळं नसतं. तेवढं मग आमच्या रोड साठी तेवढं तुम्ही बोललास तर बरं होईल. कसं असतं, त्यांच्या कानावर गेलं तर करतील ते. हा हा ह्या माध्यमातून जाईल. हा हा. वाटलं फक्त सांगा. छान तुमचं झाला नाव सांगा आधी. कार्यक्रम. छान झालेला आहे. आम्हाला आवडला. काय ते अवताडे साहेब आहेत, त्यांनी एवढं ह्यांनी हे केलं. मला काही बोलता येत नाही बरं, नाव जास्त. सांगा फक्त तुमचं. माझं वंदना कावळे. बरं बरं. नमस्कार ताई, नमस्कार. कसा वाटला कार्यक्रम? छान वाटलं. बरं, काय काय झालं कार्यक्रमात? समाधान अवताड्यांचं स्वागत झालं. बरं त्यांच्या मिसेसचा वाढदिवस केला. बरं. जेवण झालं. बरं खूप छान वाटलं. बरं. राखी बांधली का आमदार साहेबाला? आम्हाला नाही बांधायला बरं, मिळालं. गर्दीमुळं हो, गर्दीमुळं. गर्दी. हां, बरं मला एक सांगा, हे जो कार्यक्रम केला आहे हा, हे कुणी काय केला होता? समाधान बरं, मला सांगा, आता जर निवडणूक लागली हा, तर कसं कसं होईल वाटतंय? त्यांनाच निवडून मिळालं. बरं, कशामुळं? काय कामं केली त्यांनी? ते रोडचे कामं केले बरं, आणि सार्वजनिक सार्वजनिक सगळी कामं हां. चांगली केली. हो. एक मिनिट भाभी, एकच मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. क्या बोलते? हां, नमस्कार. नावं सांगा तुमची. अंगेच्या 70 मुलांनी. मुलांनी गाव कुठलं? हीच इथलंच, इसबाईचंच आहे का? बरं, कार्यक्रम कसा वाटला? एकदम मस्त. हां, राखी बांधली का? राखीच काही इथं लक्षातच आलं आमचं. राखी आणायच्या. बरं बरं बरं. पण मला एक सांगा, हे आमदार समाधान अवताडेंनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं काय विशेष वाटलं तुम्हाला? कशा? म्हणजे असं सगळं, म्हणजे आता काय रोड बांधणं हे करणार आहेत काय बचत गटासाठी, असं एकदम हे वाटतं. तुमचा आहे का बचत गटात? बचत गट आहे. आहे ना? बरं. सरकार. सरकारने जी कामं केली गेल्या 2-3 वर्षात, खरं आता तर ती एवढं का? पोटनिवडणूक काय त्यापैकी काय हे माहित माहिती आहे नाही मला काय का? एवढं. बरं, जाऊ द्या. आता 2 महिन्यावर निवडणूक आली आहे. हां, हां. ह्या निवडणुकीत काय करायचं? मग त्याचं काय करायचं? कोणाला द्यायचं मत? अवतडे भाऊला. आमताडी भाऊंना. बरं. एकंदरीत रक्षाबंधनच्या निमित्तानं आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. खरं तर पाऊस चालू आहे तरीसुद्धा महिला इथं मोठ्या उत्साहानं या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत आणि बाहेर पडणाऱ्या महिला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार समाधान अवताडे यांनाच पुन्हा एकदा निवडून देणार असल्याचं इथं महिला आपल्याशी बोलताना सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीरसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.